सृजन साहित्य संघ व संवेदना बहुउद्देशीय संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाश सोहळा आयोजित करण्यात आला। अभियंता भवन येथे झालेल्या या कार्यक्रमात डॉक्टर श्यामसुंदर लिखित क्रोधाग्नी कादंबरीचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमात डॉक्टर श्यामसुंदर निकम यांनी मनोगत व्यक्त केलं। डॉक्टर श्यामसुंदर लिखित क्रोधाग्नी या कादंबरीचा प्रकाशन सोहळा अभियंता भवन येथे घेण्यात आला। सृजन साहित्य संघ व संवेदना बहुउद्देशीय संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने सोहळा आयोजित करण्यात आला। ज्येष्ठ कवयित्री डॉक्टर प्रभा गणोरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते कादंबरीचं प्रकाशन करण्यात आलं। यावेळी ज्येष्ठ साहित्यिका प्राचार्य डॉक्टर शोभा रोकडे, प्राचार्य डॉक्टर उद्धव जाने भाष्यकार म्हणून उपस्थित होते। दैनिक हिंदुस्तानचे प्रबंध संपादक विलास मराठे, दैनिक अमरावती मंडलचे संपादक अनिल अग्रवाल, ज्येष्ठ समाजसेवक गोविंद कासट प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। प्रकाशन सोहळ्यानंतर डॉक्टर श्यामसुंदर निकम यांनी मनोगत व्यक्त केलं। वडिलांना आम्ही बापूजी म्हणायचो, शिवाचे परमभक्त। दर श्रावण महिन्यात सकाळी 3-4 वाजता उठून बिलकुल शिवरात्राची पोथी वाचणं, शिवाच्या पिंडीला 1001 बिल्वपत्र वाहन हा त्यांचा नियमित नित्याचा कार्यक्रम होता आणि लहानपणापासून हे पाहत होतो। घरी थोडंसं धार्मिक वातावरण असल्यामुळं शिवलीलामृत, रामायण, महाभारत हीच पुस्तकं होती आणि नेमकं त्या काळात दूरदर्शन संच नसल्यामुळे ही पुस्तक वाचण्याशिवाय आमच्यासाठी दुसरा अभ्यास म्हणजे ज्ञान ग्रहणाचा किंवा मनोरंजनाचा दुसरा पर्याय नव्हता। आणि त्यामुळे ती पुस्तके कित्येक वेळा वाचण्यातून गेली, त्यातून जडले ते या पात्रांवरील प्रेम, ज्यामध्ये राम असेल, श्रीकृष्ण असेल, शिव महादेव असतील, या सगळ्या पात्रांवर प्रेम जळत गेलं। पण मजा यायची त्यातली ती युद्धाची प्रसंग वाचताना, ती अस्त्र शस्त्र, नागास्त्र, पाशवास्त्र आणि ते वरुणास्त्र ही नावं वाचत असताना मजा यायची। कधी असं वाटलं नव्हतं की अशा प्रकारचे नंतर शस्त्र तयार होतील। आज जे काही मिसाईल्स आहेत, खरं म्हणजे त्या काळची सगळी अस्त्रशस्त्रच आहेत एक प्रकारे। म्हणजे माणूस जो काही विचार करेल ते पुढच्या 100, 200, 1000 वर्षांनी निर्माण होईल, आता सिद्ध झालेलं आहे। विज्ञान तिथपर्यंत आता पुढे गेलेलं आहे। डॉक्टर निकम यांनी पतझड, लढा या कादंबऱ्यांसह कविता संग्रह देखील प्रकाशित केले आहेत। कार्यक्रमाला ज्योत्स्ना निकम, डॉक्टर अमित निकम, डॉक्टर प्रीतिश निकम, रेहित निकम, समृद्धी निकम यांच्यासह नागरिक उपस्थित होते। डॉक्टर श्यामसुंदर निकम यांचा डॉक्टरी पेशा आहे। अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात श्यामसुंदर निकम यांनी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून पद सांभाळलंय। डॉक्टरी पेशा म्हणजे सतत रुग्ण आणि त्यांची सेवा, त्यात CS पद म्हणजे अनेक जबाबदाऱ्या देखील आल्या। या सगळ्या कामातून निवृत्त होताना मनाची तरलता आढळून न देता डॉक्टर श्यामसुंदर निकम यांनी लिखाण केलंय।